तर तुमच्याकडं देवाला धन्यवाद द्यायला, देवाची उपकार स्तुती करायला, देवाची महिमा करायला, देवाचं गौरव करायला, देवाचं नाव उंच उचलायला आवाज असेल, हात असतील, पाय असतील, तर या तिन्ही गोष्टी परमेश्वर आशीर्वादित करेल. जर आवाजाने देवाची महिमा कराल तर त्याच आवाजाला देव आशीर्वादित करेल. जे काही मागाल ते मिळेल. जर हाताने हात उंच करून देवाची महिमा कराल, धन्यवाद द्याल, गौरव द्याल, तर तेच हात, त्या हातामध्ये जे काही येईल किंवा ते हात ज्या कशा कामामध्ये असतील, ते काम, ते बिझनेस, प्रत्येक गोष्ट जे त्या हाताशी संबंधित आहे ते देव आशीर्वादित करेल. जर तुमच्याकडं देवासाठी महिमा देण्यासाठी, गौरव देण्यासाठी, उपकार स्तुती देण्यासाठी पाय असतील, तर तेच पाय परमेश्वर आशीर्वादाच्या, उन्नतीच्या, बरकतीच्या, भरभराटीच्या, आनंदाच्या, आरोग्याच्या, शांतीच्या, विजयाच्या, सक्सेसच्या मार्गावर परमेश्वर निश्चिंत घेऊन जाईल. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गीत लोकांकडे हात आहेत. म्हणा, माझे हात देवाला धन्यवाद देण्यासाठी. माझे हात ज्यावेळी वर जातात फक्त देवाच्या नावाची महिमासाठी, देवाच्या उपकार स्तुतीसाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना झोप आला त्यांनी जोरात हालेलुया म्हणा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे, त्यांना माहित नव्हतं. आपण वचनाकडे जाऊया. लारोश खिरा मांदोलो फ्राबा शंदेरी बेरेश. उपदेशक 3रा अध्याय 1 वचन काढा. उपदेशक 3रा अध्याय 1 वचन. कॅमेरा पे सामने पुढे आलो, मागावे जरा हे. उपदेशक 3रा अध्याय 1 वचन. तिसरा अध्याय 1 वचन. प्रत्येक गोष्टीला समय आहे आणि आकाशाखालती प्रत्येक गोष्टीला वेळ आहे. इंग्लिश मध्ये लिहिले की फॉर एव्हरीथिंग देयर इज अ सीझन, अ टाइम फॉर एव्हरी ऍक्टिव्हिटी अंडर हेवन. मराठीमध्ये दोन्ही शब्दाला समय वापरले. तसं नाहीये. बायबल सांगते की प्रत्येक गोष्टीला एक हंगाम आहे. जसं उन्हाळ्यामध्ये आपण आंबा खातोय, ते आंब्याचा सीझन आहे, द्राक्षाचा सीझन आहे, ऊसाचा सीझन आहे. तसंच सांगते बायबल म्हणते की परमेश्वर प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक सीझन ठेवलाय. त्या सीझन मध्ये परमेश्वर जे 10 वर्षात झालं नाही ते 1 वर्षात सगळ्या गोष्टी करतोय. मी किती जरी प्रयत्न केला, मी झाड लावलं, चांगल्यातलं चांगलं आंब्याची बी मी आणली,
आणि मी ते झाड लावलं आणि मी अपेक्षा केली की मी पाहिजे तितकं श्रम करतो, परंतु हे आंबा उन्हाळ्यात नाही, मला पावसाळ्यात पाहिजे. तुम्ही किती जरी एफर्ट्स घेतला, किती जरी प्रयत्न केला, तर ते येऊ शकत नाही. का? त्यासाठी ते योग्य सीझन नाहीये. समजा काय झालं, मी एक बी आणलं, मी ते पेरलं, आंब्याचं बी आहे, मी आणून पेरलं, मी त्याला पावसात पेरलं, मी चांगलं खत केलं, चांगलं पाण्याची काय अडचण आहे, पाणी तर 24 तास आहे पाऊस असल्यामुळं, मी चांगली त्याची निगा राखली, तरी पण ते झाड नाही आलं. मग मला सांगा की जे बीज आहे ते खराब आहे का सीझन चुकीचा आहे? हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बीज खराब आहे, आंब्याला यायचं नाहीये का सीझन चुकीचा आहे? हालेलुया. काय काय गडबड आहे? सीझन चुकीचा आहे का? तुम्ही चुकीच्या सीझन मध्ये अपेक्षा ठेवलेली. अपेक्षा ठेवणं वाईट, साहेब चौथी सांगा, अपेक्षा ठेवणं वाईट नाही. चांगल्या गोष्टीची, चमत्काराची, आरोग्याची, हालेलुया, अपेक्षा ठेवणं वाईट नाही. हालेलुया. हे बघा, जर मी ते बी पेरतोय तर माझी अपेक्षा ही पाहिजे की मी उन्हाळ्यापर्यंत वाट बघणार, उन्हाळ्यापर्यंत त्याला खत पाणी करणार आणि उन्हाळ्यामध्ये मी उत्तम दर्जाचं फळ घेणार. तुमची इच्छा जरी नसली तरी उन्हाळ्यामध्ये आंब्याचं झाड फळ देणार का? ते त्याचा सीझन आहे. काही अशा गोष्टी आहेत ज्यासाठी आपण प्रार्थना करत असतो देवाकडं की परमेश्वर एक गोष्ट माझ्या जीवनामध्ये व्हायला पाहिजे, देवा एक गोष्ट माझ्या घरामध्ये पाहिजे, देवा एक गोष्ट माझ्या लेकराच्या जीवनामध्ये पाहिजे, परंतु ती गोष्ट होत नाही. याचा अर्थ असा नाही की परमेश्वर द्यायची इच्छा ठेवत नाही. मी काल घरामध्ये का वचन सांगितलं, मी म्हटलं की समजा तुमचं लेकरू 14 वर्षाचं आहे, 14 वर्ष असताना ते तुमच्याकडे गाडी मागते आणि जर तुम्हाला माहित आहे की माझं लेकरू गाडी जास्त खूप 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 फास्ट पळवते, तुम्ही त्याला कधीच आणि कधीच गाडी देणार नाही. का? तुम्ही वाईट आहे म्हणून, तुम्ही बाद आहे म्हणून, तुमची द्यायची इच्छा नाही म्हणून नाही, तुम्हाला माहित आहे योग्य वेळ आली नाही. तुमची इच्छा आहे की लेकराकडे सगळ्या चांगल्या गोष्टी असायला पाहिजेत. जसं तुमची इच्छा आहे तसं परमेश्वराची ही इच्छा आहे की तुमच्याकडे प्रत्येक चांगली गोष्ट असायला पाहिजे. हालेलुया. दोन गोष्टी असतात, एक सीझनची वाट बघायची, दुसरं सीझन आल्यानंतर जे बी तुम्ही पेरले त्याची व्यवस्थित निगा घ्यायची. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. समजा सीझन आला, बरोबर उन्हाळ्याच्या सीझनची सुरुवात झाली, कापणीची सुरुवात आहे, आणि त्यावेळी जर तुम्ही कापणी केली नाही, आंबे तसेच सोडला तर ते सडून जातात. हालेलुया. साहित्यातील सांगा, सीझनची वाट बघायची आणि सीझन मध्ये काम करायचं. हालेलुया. एक वचन आपण काढू त्याच्यात तुम्हाला समजेल की मी कशाविषयी बोलत आहे. लूक 18 अध्याय 35 पासून 34 पर्यंत एक संदर्भ बायबल सांगते. ल्यूक चॅप्टर नंबर 18 वर्स नंबर 35 to 43. त्यामध्ये एक संदर्भ परमेश्वर दिलाय. बायबलमध्ये एक संदर्भ आहे की येशू एक रस्त्यानं चालला होता आणि एक आंधळा व्यक्ती तिथे बसलाय. आणि काय झालं की ज्यावेळी येशू रस्त्यावरनं चाललेला आहे, त्याला कळालं, त्यानं ऐकलं की येशू तर रस्त्यावरनं चाललाय. तो जोरात हाक मारायला लागला, येशू येशू येशू, दाविदाच्या पुत्रा. आणि तो हाक मारत असताना काय झालं, जे आजूबाजूचे लोक होते जे ऑलरेडी पुढे गेलते ते त्याला शांत बसवलं, म्हटले शांत बस, हाक मारू नको. हालेलुया. शाळेत सांगा, हाक मारायला शिकायचं, हाक मारायला शिकायचं. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. 36 वचन वाचा, लूक 18:36. हा, त्यांना विचारलं काय आहे, का दंगा चालू आहे, का गर्दी चालू आहे. कारण की येशू ज्यावेळी जायचं एकटा जात नव्हतं, ते 12 बाकीचे शिष्य वेगळे आणि सगळ्या घोळपा मागे चमत्कारासाठी.
इतका आवाज ऐकून त्याने विचारलं, काय विषय, काय चालले? हालेलुया. पुढे काय लिहिले? हा, तेव्हा त्यांनी त्याला सांगितलं की तुझा सीझन आहे, येशू नासरेतकर तुझ्या जवळून. मग त्यानं काय केलं की मनात इच्छा करतो की येशू माझ्या जवळ चाललाय, जर येशू देव असेल तर येशू माझ्याकडे बघायला पाहिजे, येशू माझ्याकडे यायला पाहिजे, येशू मला बरं करायला पाहिजे. नाही, तुमची अडचण तुमची गरज आहे, तुमचं आरोग्य तुमची गरज आहे, तुमचं सक्सेस तुमची गरज आहे, तुमचं लेकरू आयुष्यात पुढे जायला पाहिजे ती तुमची गरज आहे. त्याने काय केलं, येशू चाललाय असं ऐकल्यानंतर कोपऱ्यात जाऊन बसला काय की जर येशू असेल, देव आहे, तर येशूने मला हुडकून काढायला पाहिजे. नाही, त्यानं ओळखलं की आपला सीझन आहे. मला माहित नाही परत येशू त्या रस्त्यावरनं कधी गेला असता, मला माहित नाही परत येशू त्या व्यक्तीकडे बघितला असता किंवा नसता, मला माहित नाही कधी याला इतकी जवळीकता येशूवर मिळाली असती किंवा नसती. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, बायबल सांगते एक वेळ हसण्याचा, एक वेळ रडण्याचा आहे, एक वेळ आनंद करण्याचा, एक वेळ शोक करण्याचा आहे, एक वेळ प्रार्थनेचा असतोय आणि एक वेळ आनंदाचा असतोय. ज्यावेळी प्रार्थना करायचे त्यावेळी जर आपण झोपलो, ज्यावेळी उपवास करायचे त्यावेळी आपण झोपलो, ज्यावेळी नाईट प्रेयर करायचे त्यावेळी आपण झोपलो, आणि एकदा सीझन निघून गेला मग किती आरडा, किती बोंबला, तिथे येशू नाही ऐकायला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि वेळ असं आहे की त्या वेळेत जर ती गोष्ट तुम्ही नाही केला तर त्याचा पछतावा आयुष्यभर होते. अशा कितीतर गोष्टी असतील तुमच्या जीवनामध्ये की योग्य वेळी जर योग्य निर्णय तुम्ही घेतला असता तर आज तुमचं आयुष्य अजून चांगलं असतं. लग्नाचं असेल, करिअरचं असेल, एक ठिकाणी राग न करण्याचा असेल, एखाद्या संग भांडण्याचं न असेल, असे कितीतर निर्णय आहेत जे योग्य वेळ घेतला असता तर आता लाईफ अजून सुंदर असती, परंतु ती वेळ निघून गेली. आणि आता आपण जिताय किताय. हालेलुया. काय झालं असतं जर हा व्यक्ती कोपऱ्यात जाऊन बसला असता, म्हटलं असतं येशू माझ्याकडे बघू दे, एवढी हजाराची गर्दी आहे, येशू गेला असता. पुढे वाचा म्हणजे तुम्हाला समजेल एक गोष्ट. तेव्हा तो ओरडून म्हणाला, हे येशू दाविदाच्या मुला, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर हालेलुया, माझ्यावर तू दया कर. पुढे वाचा. हा, मग पुढे जे चालले होते त्याने काय म्हणले, अरे शांत बस, म्हणले कशाला ओरडायला, ओरडू नको. त्याला दाबलं. मग तो काय म्हटला, बरोबर आहे म्हटला, मी ओरडायला नाही पाहिजे, मी सिन्सिअर असायला पाहिजे. चर्चमध्ये सिन्सिअरिटीचा काय उपयोग नाहीये, समजाले? चर्चमध्ये सिन्सिअरिटीचा काय उपयोग नाही. मी म्हणत नाही कसं पण बसा, कसं पण ओरडा, नाही, परंतु ज्या आपण प्रार्थनेत असतोय, ज्या अन्य भाषेची प्रार्थना चालू आहे, ज्या देवाचा अभिषेक, देवाची आराधना सुरू आहे, त्यावेळी सिन्सिअरिटीचा काय उपयोग नाहीये. जो व्यक्ती परमेश्वराच्या आराधना स्वतःला मोकळे करत नाही त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये देवाचं सामर्थ्य काम करू शकत नाही, जरी देव इच्छा केला. हालेलुया. पुढे वाचा. परंतु तो अधिकच मोठ्याने ओरडू लागला. ते काय केला, अजून मोठ्याने ओरडला. का? त्याला त्याचे डोळे परत पाहिजे. पुढे वाचा. हे दाविदाच्या मुला, माझ्यावर दया कर. हा, मग येशूने उभे राहून त्याला आपणाकडे आणावे म्हणून आज्ञा केली. येशूने म्हटले की जा, कोण आहे बघा आणि त्याला इकडे माझ्याकडे. याचा अर्थ येशूच्या कानावर त्याचा आवाज पोचला. पुढे वाचा. आणि तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारलं, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. तेव्हा तो म्हणाला, हे प्रभू मला दृष्टी मिळावी. तेव्हा येशू त्याला म्हणाला, तुझी दृष्टी घे, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे. तुझ्या विश्वासाने तुला.
हे जर संदर्भ नीट बघितलं तुम्हाला समजेल की सुरुवातीपासून परमेश्वराची इच्छा होती की त्याचे नेत्र त्याला मिळायला पाहिजेत. सुरुवातीपासून देवाची इच्छा आहे की आपलं आयुष्य चांगलं असायला पाहिजे. सुरुवातीपासून देवाची इच्छा आहे की आपला बिझनेस चांगला असायला पाहिजे, आपल्याला चांगला जॉब असायला पाहिजे, आपल्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी पूर्णतः असायला पाहिजे. सुरुवातीपासून देवाची इच्छा आहे. परंतु ज्यावेळी प्रार्थनेचा वेळ आहे, ज्यावेळी ओरडायचा वेळ आहे, त्यावेळी जर मी सिन्सिअर राहून कोपऱ्यात जाऊन बसलो आणि म्हटलो देवा मी कोपऱ्यात आहे, माझ्याकडे लक्ष दे. माझ्याकडे 2 लोक चालत आले. हालेलुया. 2 लोक माझ्याकडे चालत आले. दोघांना पण भूक लागल्या आणि एक जण बोंबलाय मला जेवण द्या, मला जेवण द्या, आणि एक जण असाच थांबलाय, मी कुणाला देणार? हालेलुया. 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 देयर इज नो नोबिलिटी इन पॉवर्टी. गरिबीमध्ये कोणती धन्यता नाहीये. देयर इज नो नोबिलिटी इन अल्धेंडनेस. आजारामध्ये कोणती धन्यता नाहीये. एक वेळ आहे की ज्यावेळी तुम्ही सिन्सिअरली राहायचं. चर्चमध्ये आला, चांगले कपडे घालून या, चांगलं केस करून या, चांगलं सेंट मारून या, चप्पल व्यवस्थित बाहेर लावा. परंतु ज्यावेळी देवाचा आत्मा उतरतोय, ज्यावेळी देवाची आराधना सुरू आहे, त्यावेळी तुमच्या सिन्सिअरिटीचा कचरा करून टाकून द्या. तिथे काही उपयोग नाहीये. जर हा व्यक्ती सिन्सिअर राहिला असता की पेत्र ब्रदर प्रेज लॉर्ड अपॉइंटमेंट मिळते का मला? हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. मना देवाची इच्छा आहे. देवाची इच्छा आहे. देवाची इच्छा आहे. माझ्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी असायला पाहिजेत. देवाची इच्छा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याला कळालं की हे आपला सीझन आहे. मी तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीला म्हटलं की हे वर्ष आपल्यासाठी गौरवातून गौरवात, म्हणजे एक स्टेप पासून दुसऱ्या स्टेप वर जाण्यासाठी. मग ज्यावेळी तुम्ही ऐकला, काय तुम्ही तुमची प्रार्थना वाढवला, काय तुम्ही तुमचे उपवास वाढवला, काय तुम्ही नाईट प्रेयर केला, काय तुम्ही मध्यस्थी केला, काय तुम्ही प्रार्थनेची वेळ वाढवला. जर वाढवला नसाल याचा अर्थ असा आहे की तुम्ही कोपऱ्यात बसले ना, अपेक्षा करायला की देव मलाही काहीतरी द्यायला पाहिजे. नाही. बायबल सांगते की येशू त्याची हाक ऐकलेलं म्हटलं त्याला बोलवा. एकच असेल त्या रस्त्यावर आंधळा, येशूच्या मागे एकच आंधळा असेल, एकच भिकारी तिथं असेल, पुष्कळ आहेत. पेत्र, याकूब, योहान, समजायले? हे 3 देवाचे लेकर आहेत. देवा जवळचे होते. आणि ज्यावेळी देवाचे शिष्य मंदिराकडे चालले होते, सुंदर नावाचा दरवाजा होता ना, तिथे एक व्यक्ती पांगा. मला सांगा, येशू कधी मंदिरात गेला नव्हता? हालेलुया. येशू कधी मंदिरात गेला नव्हता का? किती वेळा गेला होता. परंतु या व्यक्तीला येशूकडून त्याचं आरोग्य नाही मिळालं का? येशू असक्षम आहे म्हणून नाही. देव माझा बिझनेस वाढवना का? देव असक्षम आहे? अजिबात नाही. बायबल सांगते सर्वसमर्थी परमेश्वर आहे. माझे रिपोर्ट नॉर्मल येणं झालेत का? देव असक्षम आहे? नाही. बायबल सांगते रोग बरा करणारा परमेश्वर आहे. परंतु हा व्यक्ती 3.5 वर्ष येशू मंदिरात जातोय, मंदिरातून येतोय, पण तरी हा बरा झाला नाही का? येशू सामर्थ्य कमी होतं, बॅटरी लेवल डाऊन होती, पॉवर लेवल डाऊन होती? नाही. आपण ओळखायला शिकलं पाहिजे की माझा सीझन आहे, हे वर्ष माझा सीझन आहे. या वर्षामध्ये मला मशागत करायला पाहिजे. या वर्षामध्ये मला नाईट प्रेयर करायला पाहिजे. या वर्षामध्ये मला उपवास करायला पाहिजे. या वर्षामध्ये मला प्रार्थना वाढवायला पाहिजे. का? हा माझा सीझन आहे. जर सीझन मध्ये मी झोपलो आणि मी पावसाळ्यात म्हटलं की देवा मी आता मशागत करणार, आता मी फर्टिलायझर देणार, आता मी चांगलं इंजेक्शन देणार, आता मी चांगलं पेस्टिसाइड वापरणार, आता मला आंबा दे, नाही देत आंबा, कारण ते सीझन नाही आहे. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी जर हा व्यक्ती शांत बसला असता, मला माहित नाही येशू परत कधी गेला असता. मी या विश्वासानं जगतोय की आजचा दिवस माझ्यासाठी आहे. समजायले? मी कधीच प्रार्थना करताना ही अपेक्षा ठेवत नाही की उद्या मी लय डेंजर प्रार्थना करणार. नाही. जी डेंजर आहे, जी चांगली आहे, जी सामर्थ्य आहे, सगळी प्रार्थना मी आजच करणार. का? मला माहित आहे आजचा दिवस माझा आहे. जर यानं म्हटलं असतं काय अडचण नाही, येशू आत्ता चाललाय, येशू रिटर्न येताना बघूया,
हालेलुया, हालेलुया. आपल्या अंगावर काढलेला प्रार्थनेचा आळस, वचनाचा आळस, नाईट प्रेयरचा आळस, उपासाचा आळस, हळूहळू करून आपलं आरोग्य, आपलं शांती, आपल्या लेकराचं फ्युचर सगळं अंधारात ढकलायले असं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी परत सांगतोय की आंब्याचं बी तुम्ही घेतला आणि पावसाळ्यात पेरला, तुम्ही किती पण प्रार्थना करा, किती पण त्याच्यावर फर्टिलायझर द्या, चांगले पेस्टिसाइड्स वापरा, तुम्ही काही करा, ते फळ देऊ शकत नाही. याचा अर्थ असा नाही की ते कमकुवत आहे, त्याच्यात क्षमता नाहीये, त्याच्यात क्षमता आहे, पण तुम्ही चुकीच्या टाइमात श्रम घ्यायला लागलाय. एक वेळ श्रम घेण्याची एक वेळ असते की ज्यावेळी देवाचा आत्मा प्रार्थनेमध्ये असतोय, एक वेळ असते की ज्यावेळी आराधना जोरात सुरू असते, त्यावेळी प्रार्थना करायची असते. हालेलुया, हालेलुया. देवाचं वचन आहे की माय पीपल पॅरिश बिकॉज ऑफ लॅक ऑफ नॉलेज. म्हणजे ज्ञान नसल्यामुळे लोकांचा नाश होते. ज्ञान पाहिजे. ज्ञान म्हणजे समज असायला पाहिजे की कधी मला प्रार्थना करायचंय. माझ्या लेकराचं आयुष्य खराब व्हायला, नशेत चाललंय, माझा बिझनेस जळत पडायलाय आणि मी बरोबर सकाळी 7ला उठणार आणि 1 तास प्रार्थना करणार नाही. तुमची अडचण तुमची आहे, समजायले? तुमचं आरोग्य तुम्हाला पाहिजेलय, तुमचं सक्सेस तुम्हाला पाहिजेलय, तुमचं आरोग्य तुम्हाला पाहिजेलय. आपण पुष्कळ वेळा बायबल वाचतोय, का बरं आपण विचार करत नाही का येशू रात्री प्रार्थना करायचा? का येशू रात्री प्रार्थना करायचा? मनुष्याच्या बॉडीला 4 तास झोप सफिशियंट आहे. 4 तास झोप सफिशियंट आहे. जर समोर माझं करिअर मला पेटताना दिसायला लागले, माझा बिझनेस जर एक ठिकाणी अडकलेला दिसायलाय, माझं विजा एक ठिकाणी अडकलेला दिसायलंय, माझं जॉब एक ठिकाणी अडकलेला दिसायलंय आणि मी उठतोय तेवढं चर्चला येतोय, जातोय तेवढंच 1 दिवसात उपास करतोय, तेवढंच 8ला उठतोय, तेवढी 2 मिनिटाची प्रार्थना करतोय, ह्याचा अर्थ तुम्ही त्या कोपऱ्यात बसलाय आणि सांगायला देवा माझ्याकडे लक्ष दे. परंतु बायबल सांगते ते आंधळ्याला कळालं की येशू चाललाय, तो ओरडायला सुरू केला. त्याच्याकडे ऑप्शन नव्हता का की जवळ सिन्सिअर राहायचं? हालेलुया, हालेलुया. सिन्सिअर राहायचं. ठीक आहे, येशू नेक्स्ट टाइम येतोय त्यावेळी आपण करूया. काय लोक सिन्सिअर, प्रार्थनेत सिन्सिअरिटी काय उपयोगाची नाहीये. प्रार्थनेमध्ये सिन्सिअरिटी काय उपयोगाची नाही. आम्ही म्हणतोय प्रार्थना करा, प्रार्थना करा, असे थांबलेले असतात. काय करणार असं थांबून? आम्ही म्हणतो गुडघ्यावर जाऊ, हे असेच आहेत, काय करणार आहे थांबून? हालेलुया. सायकेट्रिस्ट सांगा जागे राहा म्हणून. अजून सॉरी, गुड मॉर्निंग झाले, सोडा गुड आफ्टरनून सुरू आहे आता, काय अडचण नाही. जागे राहा म्हणा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक सीझन असते, त्या सीझन मध्ये करायचं असते. का तर ते हंगाम आहे, त्या हंगामी झाड फळ देत असते. तुमच्या प्रत्येक प्रार्थना विनंती घेऊन मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, काय लोकांना याचा अनुभव आला की वर्ष आपलं वर जाण्याचं वर्ष आहे. काही लोकांची मुलं तारणात आलीत, काहींचे घराचे प्रॉब्लेम झाले, काही लोकांचे फायनान्सचे प्रॉब्लेम झाले. देव पक्षपात करतोय? नाही करत परमेश्वर, अजिबात नाही करत. पण मला सांगा, हा व्यक्ती आंधळा रस्त्यावरनं ओरडत होता, आता कसं ओरडला असेल? येशू शिट्टी म्हणून येशू असं आहे काय? हालेलुया. येशू प्रेज लॉर्ड, येशू हालेलुया, इकडे इकडे नाही. हालेलुया, हालेलुया, प्रेज लॉर्ड. सगळे बघायला त्याच्याकडे कसला ओरडलाय. रस्त्यावर जाऊन ओरडायचं जोरात, समजाले? आणि ओरडल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाकडे बघायचं. स्वतःची एवढी लाज वाटेल तुम्हाला की आपण काय केलं इथं म्हणून. लोक असं डेंजर, तुम्ही मर्डर जरी केलं असं बघ तरी काय करायला इथं. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. त्यांनी दाबलं त्याला. जे नाईट प्रेयर करतोय ते पुष्कळ सैतानिक आत्मा दाबायचा प्रयत्न करते की
एवढ्या दिवस प्रार्थना करून तर काय मिळालं? हे सगळे सैतानाचे आवाज असतात जे दाबायचा प्रयत्न करतात. परंतु तुमचं माझं काम आहे की आपल्याला प्रार्थना वाढवायची. हालेलुया, हालेलुया. बायबल सांगते, इंग्लिशमध्ये वचन आहे जे मला आवडते, मॅन ऑट ऑलवेज टू प्रे. मराठीमध्ये लिहिले की निरंतर प्रार्थना करा. बायबल इंग्लिशमध्ये लिहिले, ओरिजिनल रेंडरिंग आहे की मॅन ऑट ऑलवेज टू प्रे. म्हणजे जर तुम्ही मर्द आहे तर तुम्ही कंटिन्यू प्रार्थना करायला पाहिजे. मी स्त्री पुरुषाचा भेद करत नाही. जर माझी प्रार्थनेची वेळ झोपण्यात चाललेली आहे, जर माझी वचनाची वेळ झोपण्यात चालली आहे, याचा अर्थ आहे की मी सीझन मध्ये झोप काढाले. ज्यावेळी सीझन निघून जाईल, बायबलमध्ये उदाहरण आहे शान्या कुमारी मूर्कुमारी. ज्यावेळी सीझन होता तेल आणायचं होतं त्यावेळी नाही गेले, परंतु ज्यावेळी सीझन आला त्यावेळी धावपळ केले, काही नाही मिळालं. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक सीझन असते त्यामध्ये करा नाईट प्रेयर, एक वेळ त्यामध्ये करा उपवास. तुम्ही म्हणता काय नाही, मी चर्चमध्ये जाऊन बसतो, मी दशांश देतो, मी दानार पण देतो, मी पास्टरकडे विनंती देतो, मी तेवढंच 1 तास प्रार्थना करतो. याचा अर्थ तुम्ही कोपऱ्यात बसलाय, तुम्ही देवाला म्हणते देवा माझ्याकडे बघ. बायबलमधले 2 उदाहरण मला जास्त आवडतात, हे आणि त्या रक्तस्रावी स्त्रीचं उदाहरण. तिनं ऐकलं की येशू चाललाय, मग ती काय केली की येशू जर देव असेल तर येशूला माझी अडचण दिसायला पाहिजे. असं होतं. येशू जर परमेश्वराचं लेकरू आहे तर येशूनं आत्म्यात प्रॉफिट बनून त्यानं मला ओळखायला पाहिजे या कोपऱ्यात कोणतर बाई आहे. नाही, बायबल सांगते ती त्यामध्ये घुसली. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहित आहे तुम्ही इथे बसलाय, परंतु तुमच्या येणाऱ्या कित्तर पिढे, कित्तर अर्पण, कित्तर दुष्टात म्हणजे प्रकार झाले आहेत आणि कित्तर जोकडे आहेत सगळे. आणि मी झोप काढणार आणि मी विचार करणार का देव मला देत नाहीये. बायबल सांगते देवाची इच्छा होती त्याला डोळे द्यायचं. देवाचं एक वचन आहे, कधी विसरायचं नाही. गरज पाहून देणारा परमेश्वर, गरज पाहून देणारा परमेश्वर. तुमची गरज आहे, तुम्हाला टॉप करायचं आहे, करा प्रार्थना, करा अभ्यास. तुमची गरज आहे चांगला जॉब, करा स्टडी, माझ्या कृपा, करा प्रार्थना. दिसायला पाहिजे परमेश्वरला खरंच या व्यक्तीमध्ये त्याची गरज आहे. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. झोप 3 तास बास आहे. तुम्हाला सांगतो, आज तुमच्या माझ्यापर्यंत जे वचन आलं, समजायले 8-8 तास झोपणाऱ्या लोकांनी आपल्यापर्यंत वचन नाही आणली. समजायला आज देवाचे इतकं मोठं कार्य घडत आहे, 9-9 तास झोपणारे लोक करत नाहीयेत. असे लोक आहेत की रात्र दिवस प्रार्थना करल्यात. ते जगासाठी करल्यात, मी म्हणजे स्वतःसाठी तर करा, स्वतः लेकरासाठी तर करा. जर एक आई बाप पण तुम्ही लेकरासाठी जर नाईट प्रेयर करू शकत नाही तर छी तुमच्या आई बापावर, जे ते म्हणजे हे आहे. हालेलुया. एक आई बाप म्हणून जर तुम्ही लेकरासाठी उपासात जाऊ शकत नाही, स्वतःच्या बिझनेससाठी स्वतः उपासात जाऊ शकत नाही, स्वतःच्या जॉबसाठी स्वतः उपास करू शकत नाही, प्रार्थना करू शकत नाही, तर काय अर्थ आहे देवाकडे मागण्यात ती गोष्ट. हालेलुया, हालेलुया. मागच्या काही दिवसात माझी झोप जवळपास 2 ते 3 तास होत्या. हालेलुया. का? फक्त ओरडून प्रचार केल्यावर देवाचा चमत्कार होत नसते. समजायले, कोणतरी आणून थांबल म्हणून चमत्कार होत नसते. बायबल सांगते येशू रात्र प्रार्थना करत सकाळी चमत्कार करायचा. येशूला माहित तुझं सीझन कुठलाय पेरायचा, सीझन कुठलाय कापणी करायचा. आपले लोक संध्याकाळी टोटल रेस्ट, दुपारी टोटल रेस्ट, वेळ मिळेल त्यावेळी रेस्ट. कधी शेवटची वेळ होती की ज्यावेळी तुम्ही 4 तास प्रार्थना केला असेल? तुम्ही म्हणाल आमच्यासाठी नाही आहे, ते सेवकासाठी नाही. जे दुष्टात्मा सेवकाचं मागं लागतोय तेच तुमच्या पण मागं लागतोय. कधी शेवटची वेळ होती की ज्यावेळी तुम्ही 4 तास प्रार्थना केला असेल? तुम्ही म्हणाल आमच्यासाठी नाही आहे, ते सेवकासाठी नाही. जे दुष्टात्मा सेवकाचं मागं लागतोय तेच तुमच्या पण मागं लागतोय. कधी शेवटची वेळ होती की माझं लेकरू देवा पुढे जाईना, आज मी नाईट प्रेयर करणार आहे.
कधी शेवटची होती देवा हे 2 रात्र आज मी प्रार्थना करणार आहे, माझा बिझनेस तो एक नेक्स्ट लेवलला घेऊन जायचा. मी झोपणार, मी खाणार, मी सगळ्या आरामशीर गोष्टी करणार आणि परत मी म्हणणार देव माझ्या संग असं का वागत आहे. पहिली गोष्ट मी स्वतः संग काय वागत आहे बघा. परमेश्वर प्रत्येक व्यक्तीला एक संधी देतोय, प्रत्येक व्यक्तीला एक चान्स देतोय. परंतु जर माझी झोप मला आवरत नाही, माझं खाणं मला आवरत नाही, तर मी कसं परमेश्वराचं प्रत्येक गोष्ट माझ्यामध्ये आणणार. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जे तुमच्यावर करणी करणार ते रात्रभर जागलाय, समजायले. बरं ठीक आहे, तुम्ही देवाची लेकरं, तुमच्यावर करणी चालत नाही, तुमच्यावर कुठला शाप चालत नाही, परंतु जिथे इंटरव्ह्यूला तुम्ही चाललाय तो व्यक्ती विधर्म आहे तिथं चालतोय. म्हणजे दुसऱ्यात मी तुम्हाला नाही त्याला पकडते, आणि तुम्ही रात्री झोपलाय तिथं काम करायला आणि सकाळी उठल्यानंतर रिजेक्शन आलं. कसं आलं रिजेक्शन? माझ्यावर करणी चालत नाही. होय तुमच्यावर चालत नाही, पण पुढचा व्यक्ती. हालेलुया. पुष्कळ लोक आम्हाला म्हणतात नाही पास्टर पण देवाचं वचन आहे की इस्रायल मंत्र तंत्र चालत नाही. बरोबर आहे, नाही चालत, परंतु बाकीचे जे बाहेरचे त्यांच्यावर चालतंय की. तुमच्यावर चालत नाही पण जे डॉक्टर तुमचा रिपोर्ट करणं त्याच्यावर चालते की त्या शब्दात. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. झोपू नका असं नाही, रेस्ट घ्या. हे देवाचं मंदिर आहे, याला मेंटेन ठेवा, चांगलं ठेवा, परंतु त्याच्या आहारी जाऊ नका, खाण्याच्या आहारी जाऊ नका. का तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला वंचित ठेवतील त्या सगळ्या गोष्टीपासून जे देवाला तुम्हाला द्यायची इच्छा आहे. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. गेल्या 11 महिने मी उपास करायलो, स्वतःच्या फायद्यासाठी नाही. 11 महिने उपास चालू आहेत. मेलो का? जिवंत आहे. परंतु जेव्हापासून आम्ही सुरू केले आम्ही बघायलोय की पुष्कळ लोक जीवनात कार्य व्हायले. का? मला माहित आहे हे वर्ष सीझन आहे. जर यामध्ये मी मशागत करणार नाही, यामध्ये मी श्रम करणार नाही, मला माहित नाही परत कधी वेळ येईल. मोशे चुकीच्या वेळी गेला तिथं वाचवायला. मोशे नंतर पळून गेला, पण त्या लोकांचा जाच अजून वाढला. बायबल वाचताना देवाची कृपा मागायचं आणि वाचायचं, देव दाखवते काय आहे त्यामध्ये. मोशे चुकीच्या वेळी गेला वाचवायला, स्वतःच्या ताकदीनं करायला गेला, पावसाळ्यात पेरला. मोशे पळून गेला, तो काय तिकडे जाऊन रानात राहिला. परंतु इस्रायल लोकांचा जाच वाढला, त्यांची समस्या वाढली, त्यांची अडचण अजून वाढली. का? एक व्यक्ती चुकीच्या वेळी. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. रिझल्टच्या दिवशी नाही प्रार्थना करा तेव्हा रिझल्ट चांगले होऊ दे. कापणीच्या दिवशी नांगरणी करतात. कधी नांगरणी करी अशा सगळ्यात पहिला हालेलुया, हालेलुया. सैतान एक भ्रम तयार करतोय, सैतान देवाच्या लेकरामध्ये. त्याला काय वाटतं, मी एक वेळ मला आठवते आम्ही एक हॉस्पिटलमध्ये प्रार्थनेला गेलो. म्हणजे लेडीज होती का जेंट्स होती मला एक्झॅक्ट आठवना, कारण का असे लय लोक भेटलेत. आणि ते जोरात ओरडायला, पास्टर पास्टर देव माझी प्रार्थना ऐक ना, देव माझ्या पोराला का बरं कर ना, मी एवढी प्रार्थना करले एवढी करायला. मी काय नाही बोललो, पप्पा पण काय नाही बोलले. आम्ही एक ठिकाणी थांबलो, आम्ही त्यांच्यासंग बोलतो, म्हणलं कधी ॲडमिट झालं? ते म्हणजे 2 दिवस झालं ॲडमिट झालं. हालेलुया. किती दिवस झालं? आणि ही जी रडणारी स्त्री आहे ती 2 दिवस झालं फक्त प्रार्थना सुरू केल्या. किती दिवस? ह्याच्या अगोदर ना वैयक्तिक प्रार्थना नाही, ना बायबल वाचन नाही, ना देवाशी प्रामाणिकपणा, काहीच नाही. परंतु तिथं माझं कोणतर मरायले आणि मी करायले, म्हणजे तिला वाटतं मी किती करायले. नाही, तुम्ही कापणीच्या वेळी नांगरणी करायला काय उपयोग आहे त्याचा? एक सीझन असते, येशू येशू म्हणून वरडायचं असते. पण त्यात जर झोप काढला
तर नुकसान येशूचं नाही आहे, नुकसान सेवकाचं नाही आहे, नुकसान मंडळीचं नाही, नुकसान तुमच्या वैयक्तिक जीवनाचं, वैयक्तिक पर्सनल लाईफ, तुमचं बिझनेस, तुमचं जॉब, तुमचं विजा, तुमचे स्वप्न, त्याचं नुकसान आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहिती आहे असे कितीतर लोक होते जे आज जर जसं देव त्यांना सांगितलं तसं राहिले असते आणि जर योग्य वेळेत प्रार्थना वाढवले असते, वचन वाढवले असते, उपवास केले असते, तर आज खूप उंचावर परमेश्वर त्यांना घेऊन गेला असता. पण आज ते लोक तिथं नाही आहेत. त्याचं कारण असं नाही आहे की देवाची इच्छा नाही, कारण हे आहे की हे लोक जास्त सिन्सिअर आहेत. परवा दिवशी 12:30-1 वाजले होते. 3ला प्रार्थना असते, त्यामुळं प्रयत्न करतोय मी झोपायचा. 12:30 वाजता काय झालं, मी माझं देव काय तर बोलला की मी लगेच रेकॉर्ड करून ठेवते फोनमध्ये, विसरायला नको. स्वप्न पडलं, लगेच उठला, लगेच लिहून ठेवायचं काय देव सांगितलं, लगेच रेकॉर्ड करून ठेवायचं काय सांगितलं. का दिवसभराच्या कामामध्ये सैतान अशा गोष्टी करतो की ते विसरून जाते, लक्षात राहत नाही आपलं. मी झोपलो, मग देव मला एक सांगितलं, मी ते रेकॉर्ड करून देते, मी स्वतः ऐकत असतोय की देव काय सांगितलंय. बघा, ज्यावेळी आपण चर्चमध्ये येतोय, आपलं स्टँडर्डनेस, आपलं सिन्सिअरिटी, आपलं लेवल, आपलं बँक बॅलन्स, सगळं पोझिशन, सगळं बाहेर, जसं चप्पल काढताय तर सगळं बाहेर काढायचं आणि आत येताना देवाचं लेकर म्हणून न्यायचं, त्यावेळी ब्लेसिंग आहे. का दावीद ब्लेस झाला माहिती आहे? कारण की ज्यावेळी मंदिरात जायचा त्यावेळी राजा म्हणून नाही, लेकरू म्हणून जायचा. देव म्हणते, देवा सगळं घेतलं तर चालेल, परंतु आयुष्यभर तुझ्या पायरीवर बसावं, हे सौभाग्य, हे आशीर्वाद माझ्याकडनं काढून घेऊ नको. एक राजाचा शब्द आहे. हालेलुया, हालेलुया. आपण जरा स्टँडर्ड कपडे घातले, जरा घाण लागली की गुडघ्यावर बसायला जरा धूळ असलं तर बसणार नाही, का कपडे घाण होते. पण एक राजा म्हणते, देवा तुझ्या पायरीवर पण बसायला तयार आहे. हालेलुया, हालेलुया. जोपर्यंत सगळं बाहेर सोडून एक लेकरू म्हणून आत येत नाही, तोपर्यंत काही मिळत नाही. आपण येतोय आतमध्ये, ब्रदर, सिस्टर, समजाले, डिकन, वडील, पास्टर, हे सगळं घेऊन आतमध्ये येतोय, पण नाही. आतमध्ये येताना एक देवाचं लेकरू म्हणून आतमध्ये यायचं. जसं लेकरू बालिश असते तसं बालिशपणा घेऊन आतमध्ये यायचं. आणि आराधनेवर जर देव म्हटला खाली पड, देव म्हटला गुडघ्यावर जा, देव म्हटला उडी मार, देव म्हटला ओरड, जो देवाच्या मंदिरामध्ये लेकरू आहे तो जगामध्ये राज आहे, समजायचं. जो इथं देवाचं लेकरू आहे तोच आयुष्यात पुढे आहे. जो इथं पण कलेक्टरच आहे, इथं पण डॉक्टरच आहे, इथं पण स्टँडर्डच आहे, इथं पण एकदम हाय लेवलचा आहे, तो जगामध्ये काही करू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळी तुम्ही कधी कलेक्टर ऑफिसला गेला असाल किंवा कधी आयुक्त ऑफिसला गेला असाल, तर कधीच तुम्हाला कोण सांगायची पण गरज नाही, कधीच तुम्ही असं पायावर पाय टाकून बसणार नाही. एक रिस्पेक्ट, तुम्ही व्यवस्थित बसताय. ते व्यक्ती तुम्हाला म्हणत नाही पायावर पाय टाकून बसायचं नाही, पण तुम्हाला माहिती आहे की समोर बसलेला व्यक्ती एक रिस्पेक्टेड व्यक्ती आहे. एकदा आम्ही आयुक्त मॅडमला भेटायला गेलो, माझ्यासंग काही लोक होते, मग त्याने इथली बटन सोडलेले. जसं रूममध्ये आत एंटर केलं लगेच बटन घातले. तिथं बोर्ड लिहिलं नव्हतं की ते बटन घालायचं आहे. त्याला कळालं की ज्या व्यक्तीच्या आपण उपस्थितीमध्ये चाललोय, ज्या ऑफिसमध्ये आपण एंटर करायलोय, हे एक महत्त्वाच्या व्यक्तीचं ऑफिस आहे. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. त्यानं बटन लावला, व्यवस्थित आतमध्ये आला. तसंच आहे की ज्यावेळी पण आतमध्ये येतोय, चप्पल जसं बाहेर काढतोय तसं आपलं राग, आपलं द्वेष, आपलं बँक बॅलन्स किती आहे, आपण कुठल्या पोझिशनला आहे, आपण किती स्वच्छ घरामध्ये राहतोय, सगळं बाहेर. आत येताना एक लेकरू. जर आत येताना पण तुम्ही स्टँडर्डनेस घेऊन आला, तुम्हाला माहिती आहे एका ऑफिसमध्ये 2 कलेक्टर बसू शकत नाहीत. एका ऑफिसमध्ये हिथं सर्वोच्च परमेश्वर आहे. हिथं जर कोण काय म्हणतात त्याला, हिथं जर कोण स्टँडर्ड राहणार, हिथं जर कोण हायला असेल ते परमेश्वर असणार.
जर मी येतोय सगळी देवाची लेकरं आराधना कर, कोण उडी मारले, कोण कसं करायले, आणि मला लाज वाटतं, मी कोपऱ्यात थांबून फक्त असं असं करायले, याचा अर्थ काय माहितीये का? मी देवाला मॅच करावले. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. या गोष्टी जरा आतमध्ये जाऊ देत. सगळं चर्च गुडघ्यावर आहे आणि मी चेअरवर बसलोय, माझे डोळे उघडे आहेत, मी असं असं करलं. याचा अर्थ की जे लोक गुडघ्यावर बसून ज्याची आराधना करल्यात त्या व्यक्तीची मला व्हॅल्यू नाहीये. मी माझं एक अस्तित्व घेऊन आतमध्ये आलो. हालेलुया. पण दावीद म्हणतो, हे देवा, मी तुझ्या मंदिराच्या पायरीवर बसावं, सगळं घे, पण हे घेऊ नको की मी आयुष्यभर तुझ्या मंदिराच्या पायरीवर असावं. हे ब्लेसिंग माझ्याकडे घेऊ नको. राजा कसा नाचला, राजा कसा नाचला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कसा नाचला राजा, येशू मसीह की जय. कसा नाचला राजा, हालेलुया. नाही, बायबल सांगते की राजा कपडे पाठोपर नाचला. बायकोवरनं बघायला म्हणलेला काय कळतंय का? नाही म्हणते राजा ज्या देवाच्या उपस्थितीमध्ये येत आहे. समजा तुम्ही एका विधर्मी व्यक्तीला संग घेऊन आला, तो बघतोय तुम्ही बाहेर किती स्टँडर्ड राहताय, तुम्ही बाहेर किती चांगलं लाईफ जगताय, तुम्ही बाहेर किती स्ट्रिक्ट राहताय, पण ज्यावेळी तुम्ही आत येताय की नाही त्याला प्रश्न पडायला पाहिजे, हे सेम व्यक्ती होता का बाहेर? हे इथं गुडघ्यावर पण चालला, इथं पडायला पण लागला, इथं वरडायला पण लागला, इथं हालेले पण म्हणलंय, प्रेझेंट म्हणलंय, गोल गोल फिरायला, काय करायला, कोण आहे व्यक्ती? त्याला प्रश्न पडला पाहिजे. पण जर आत आल्यावर पण तेच सिन्सिअरिटी, तेच हाय लेवल, तेच माइंडसेट, काय नाही मिळत. हालेलुया. देवाचे एक सेवक होते, त्यांनी लॉ करत होते, लॉ, कॅथलिक होते आणि त्यांनी ऑलरेडी चर्चेसमध्ये जात होते. मग नंतर त्यांनी नशा करायला लागले. मग एक आपल्या मंडळीसारखं एक मंडळीतला व्यक्ती त्यांना भेटला आणि त्यावेळी ते ड्रिंक करणार होते, पण ते म्हटलं नको, म्हटलं आज संडे जाऊया म्हटलं चर्चला. म्हणजे चर्चमध्ये गेले, बाहेर बघितले स्टँडर्ड गाड्या, सगळ्या भारी भारीतल्या गाड्या थांबल्यात, सगळ्या स्टँडर्ड कार, बाईक नाही काय नाही, नुसतं कार, सगळीकडे कार कार कार. ते म्हटले मी ज्या आतमध्ये गेलो, म्हटले मी हादरलो, म्हटले का एवढं चांगल्या गाड्या, एवढं चांगलं सूट, एवढं सगळे शूज घातल्यात म्हटले, आणि बघतो तो प्रत्येक व्यक्ती म्हटले गुडघ्यावर खाली पडून प्रार्थना करायला. म्हटले ते मुवमेंट होता. म्हटले मला कळालं म्हटले की येशू खरोखर काही तर महत्वाचा व्यक्ती आहे. का इतके हाय क्लास, इतके बिझनेसवाले, इतके स्टँडर्ड लोक आज जाऊन ते गुडघ्यावर आहेत. आपल्याकडे अजून काहीच नाही तरी अजून गुडघे असे होत नाहीत. असे जरी झाले तर असे पण होत नाहीत लवकर. हालेलुया. बायबल सांगते छोट्या छोट्या गोष्टीमध्ये विश्वासू, परमेश्वर त्याला मोठ्या गोष्टीवर धनी पण देतोय. तिथं लिहिलेलं आहे की जर अन्यायाच्या धनाविषयी तुम्ही विश्वासू नाही तर खरं वेल्थ, खरं ब्लेसिंग देव तुम्हाला कसं देईल. देवाचं वचन आहे. जे आत्ता अन्यायाचं धन यायला लागले, तेवढं मिळाल्यानंतर जर तुमचे गुडघे टेकत नाही, जरा स्टँडर्ड व्हायला लागलाय, देवासमोर प्रार्थना करता येणार, उपडे पडून प्रार्थना करता येणार, जोरात हालेलुया म्हणता येणार, इतक्यात जर आपण आकसलो तर पुढे कसं जाणार. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. साक्षी व्यक्तीला जरा समजत आहे का? हालेलुया, हालेलुया. समजाले. जर आतमध्ये यायचंय तर सगळं बाहेर टाकायचं आणि मग आतमध्ये यायचं. आत आल्यानंतर तुम्ही फक्त देवाचं लेकरू आहे. आत आल्यानंतर बाहेर मी म्हणतो की एकाच्या अकाउंटमध्ये 10 लाख आहेत, एकाच्या अकाउंटमध्ये 10,000 आहेत. आत आल्यानंतर दोघांच्या अकाउंटमध्ये फक्त देवाची कृपा आहे, याच्या पलीकडे काही नाही, सगळे समान आहेत. समजाले. किती हायजीन मेंटेन करताय, मेंटेन करा, चांगलं आहे, परंतु आत आल्यानंतर मिक्स. का? सगळे देवाची लेकर आहे. जर आत आल्यानंतर पण तुम्ही राजाच असाल तर जास्त वर्ष राजा राहणार नाही. शॉल देवाच्या मंदिरात पण राजाच, घरात पण राजाच, सगळीकडे राजाच, नाही राहिला राजा. दावीदाला माहित होतं की एक वेळ आहे जिथं राजा बनायचं आहे, एक वेळ आहे जिथं मला लेकरू बनायचं आहे. त्याला काय, त्याला माहित माझा सीझन कुठला आहे, चर्चमध्ये जायचा सीझन आहे, मला लेकरू म्हणून जायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. त्या व्यक्तीला माहित होतं मी आंधळा आहे, माझ्याकडे इतकी लायकी नाही की मी त्यावेळी काय ट्रीटमेंटचा विषय पण नव्हता आंधळ्या लोकांना. त्याला माहिती मी आंधळा आहे, ह्यांचं ऐकून शांत बसलो, जरा सिन्सिअर झालो तर येशू निघून जाईल, हे काय लोक मला कोण आरोग्य देणार नाहीत. समजायले.
ज्याचं ऐकून चर्च बंद करणं, याचं ऐकून प्रार्थना बंद करा, त्याचं ऐकून प्रार्थना बंद करा, परंतु ते लोक तुम्हाला तारण, आरोग्य, तुमच्या लेकराच्या चांगल्या लाईफचं अश्युरन्स देऊ शकत नाहीत, फक्त देव देतोय. म्हणून जर मी सगळ्यांकडे बघून माझी प्रार्थना कमी केली, सगळं कमी केलं, तर लोक तिथंच आहेत, सीझन निघून जाईल आणि ते लोक तुम्हाला काही देऊ पण शकत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून एक सीझन असते त्या नाईट प्रेयर मध्ये जायचं, काय अडचण आहे, एक आठवडा कमी झोप घ्या. इतक्या वर्ष 9-9, 8 तास झोप घेऊन आयुष्यात पुढे गेलं नाही. मी म्हणतो जरा कमी झोप घ्या आणि प्रार्थना करून बघा कुठंपर्यंत घेऊन जातो. 365 दिवस खाऊन काय झालं नाही ना, आता काय करा माहिती आहे का, 365 म्हणले थोडे दिवस उपास करा. बघा, नाही पास्टर माझं फॅमिली तारणात आहे ना, माझा मुलगा तारणात आहे ना, तुम्ही प्रार्थना करा. मला काय करायचं, तुमची फॅमिली आहे. मी खूप चिल माणूस आहे, समजाले, मी चिल माणूस आहे. कारण ज्यावेळी मी नवीन नवीन वचन सांगायला सुरू केलं त्यावेळी लोकांनी लय पिळलं, कारण की पप्पाला माहित असं माझ्याकडे यायचे. मग जीवनदादा प्रार्थना, दादा म्हटलं मला पण चांगलं वाटायचं, जीवनदादा प्रार्थना करा. मी प्रार्थना करणार, देवांसाठी करेन, आणि ते झालं की गायब, दिसणार पण नाही परत. म्हटलं नाही, म्हटलं काही लोक येशूकडे आले, म्हटले बघ, म्हटले माझं आणि माझ्या भावाचा जमिनीचा वाद आहे. तेव्हा म्हटलं माझ्याकडे का आलाय, म्हटलं मी यासाठी आलो नाही. म्हटलं तुमच्या लेकराची अडचण तुमची आहे, तुमच्या फॅमिलीची अडचण तुमची आहे, तुमच्या आजाराची अडचण तुमची आहे. तुमचा खुबा मला दुखत नाही, तर माझा खुबा व्यवस्थित आहे. हालेलुया, हालेलुया. तुमचे रिपोर्ट तुमचे आहेत, माझे नाही आहेत. तुमचं कर्ज तुमचं आहे, माझं नाही आहे. तुमचा बिझनेस तुमचा आहे, माझा नाही आहे. माझं काम आहे की तुम्हाला वचनातनं सांगणं काय करायचं. माझं काम आहे तुम्हाला देवाच्या आत्म्यामध्ये वाढवणं. माझं काम आहे की तुम्हाला देवाची ओळख करून देण्याच्या पलीकडे माझं काही काम नाही आहे. ही गोष्ट वेगळी आहे. ख्रिस्तामध्ये आपण समजाले एकामेकासाठी मध्यस्थी करतो, ती गोष्ट वेगळी. परंतु 24 तास मी तुमच्यासाठी प्रार्थना करू शकत नाही. तिथंच तुम्ही 60 जण बसलाय, समजाले 24 तास एकासाठी प्रार्थना करायला लागलो, 60 दिवस लागतील. पण तुम्ही स्वतः जीवनाशी 24 तास प्रार्थना करू शकताय, कारण ते तुमचं आहे. तुम्ही लेकराशी 24 तास प्रार्थना करू शकता, तुमचं लेकरू आहे. तुम्ही स्वतःच्या बिझनेससाठी 24 तास प्रार्थना करू शकता, तुमचं आहे. तुम्ही नवऱ्याच्या बिझनेससाठी उपास करू शकता, कारण ते तुमचं आहे. ते तुमचं आहे, माझं नाही आहे. हा अंधळा व्यक्ती ओरडला येशू येशू येशू, दुसरं कोण त्याला सपोर्ट लावला नाही, सप्लिमेंटरी माणूस तो ओरडला. देव म्हटला काय पाहिजे, म्हटलं तो म्हटला देवा मला डोळे पाहिजेत. म्हटलं हालेलुया. काय म्हटला देवा, तिथं पण आवाज पोचायला पाहिजे. हालेलुया. सीझन असते ओरडायचा, त्यामध्ये शांत बसला, 2 मिनिटाची प्रार्थना. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळी तुम्ही प्रार्थना सुरू करताय, नाईट प्रेयर, उपास, मध्यस्थी प्रार्थना, ते प्रत्येक गोष्ट तुमच्या हितासाठी काम करायला सुरू करताय. तुम्हाला माहित पण नसेल की 3 वर्ष मागे तुम्ही काहीतरी केलंय, परंतु अचानक निपाणीमध्ये एक साक्ष झाली की एक माणूस होता आणि देवाचा आत्मा उतरला. पप्पा जोरात प्रार्थना घ्यायला ते सगळ्यांची अन्य भाषा. पप्पा म्हटले अन्य भाषेत प्रार्थना करा, ते पण अन्य भाषेत प्रार्थना. एक सीझन असते प्रार्थनेचं, लक्षात ठेवा. तिथं प्रार्थना सुरू असताना, आराधना सुरू असताना समजायला टाइमपास करत बसायचं नाही. साईडच्या जे टाइमपास करत असेल साईडला जाऊन पुढची चेंज करा, प्रार्थना करायची. पप्पा म्हणले की प्रार्थना करा, सगळेजण जोरात ओढून प्रार्थना चालू आहे. त्यामध्ये ते व्यक्ती पण प्रार्थना करायला. आणि पप्पा म्हणले की देव कुणाला तर गव्हर्नमेंट जॉब देणार आहे, म्हटले मला दिसायला, म्हटले. हालेलुया, हालेलुया. ते म्हटले देव गव्हर्नमेंट जॉब आणि लेकरू देव दोन्ही एका व्यक्तीला देणार आहे, म्हटले. तो पण आराधना प्रार्थना प्रार्थना करला. आणि त्या वीक मध्ये काय झालं, अचानक त्याला कॉल आला. 3 मला वाटतं 4 वर्षामध्ये त्याने गव्हर्नमेंट एक्झाम दिली, त्या लक्षात पण नाही. त्याने गव्हर्नमेंट एक्झाम दिली, त्याने पास झाला कधी. त्याला फोन आला की असं असं कॉर्पोरेशनमध्ये तुमचं एक ठिकाणी त्यांना ऑफिसर म्हणून त्यांनी म्हटलं की असंच तुमचे पोस्टिंग झाले. म्हटले ते रविवारी आला. म्हटलं पास्टर, म्हटलं मला माहीत पण नाही, म्हटलं मी कधी प्रार्थना केली.
मला माहित पण नाही मी कधी एक्झाम दिली. तो म्हटला हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये तुमचे श्रम वाईट नाही आहेत, व्यर्थ नाही आहे. तुम्ही जे रात्रभर 3 तास प्रार्थना करून झोपताय, तुम्हाला वाटतं काही नाही घडलं, तुम्हाला माहित नाही 2 वर्षानंतर 30 प्रार्थना काय तर करणार तुमच्यासाठी. श्रम व्यर्थ जात नाही कधी. तिथं ते ओरडून प्रार्थना केला, काही लोक तिला बघून म्हटले असते कशाला ओरडायला. सीझन असते प्रार्थनेचा, सीझन असते उपवास करण्याचा, सीझन असते वचन वाचायचं. एक आठवड्यानं आला, म्हणलं फास्टर, म्हणलं देवाला धन्यवाद, काय झालं, 4 वर्ष मागे एक्झाम दिली ती, माझ्या लक्षात पण नाही. म्हणलं मी एक्झाम दिली तर पास झालो. तो म्हटला त्याचा रिझल्ट पेंडिंगवर पडलेला. म्हटला मला मागच्या आठवडी फोन आलाय की मला गव्हर्नमेंट जॉब लागला. हालेलुया, हालेलुया. ॲज ऑफिसर, क्लार्क म्हणून ॲज ऑफिसर, आणि देवाच्या नावाला धन्यवाद. म्हटलं माझी बायको प्रेग्नेंट आहे. म्हटलं हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एक व्यक्ती जेव्हा त्याला कळालं आपला सीझन, आपल्याला प्रार्थना करायचं आहे. मी परत सांगतो, देर इज नो नोबिलिटी इन पॉवर्टी, देर इज नो नोबिलिटी इन अनहेल्दीनेस, देर इज नो नोबिलिटी इन लिव्हिंग अ ब्रोकन लाईफ. काहीच नाही आहे त्यात. आणि देवाची इच्छा पण आहे की मी तसं असावं. समजाले? हालेलुया. फक्त एवढंच आहे, सीझन ओळखायचं आणि ओरडायला शिकायचं. घरात नवऱ्यावर ओरडायचं नाही, दारू का प्यायलायस म्हणून, रात्री प्रार्थनेत ओरडायचं. समजाले? हालेलुया. माझी फाईल सँक्शन करा म्हणून मॅनेजरला शिवाय नाही द्यायचं, रात्री प्रार्थनेत बसून दुष्टात्म्याला बोलायचं. हालेलुया. समजून घ्या, बिझनेस वाढना, पुढचा क्लायंट माझं प्रोडक्ट घेणं, पुढचं क्लायंट माझं हे करणं, त्याला शिवाय द्यायचं नाही. रात्री बसून प्रार्थना करायचं, रात्री ओरडायचं. जे दुष्टात्मा त्याला भरकट आलंय त्या दुष्टात्म्यासंग प्रार्थना करायचं. त्या आजाराला किंवा डॉक्टरला शिवाय द्यायचं नाही की माझा रिपोर्ट नॉर्मल का नाही, डॉक्टर असं आहे, दवाखाना असं आहे. नाही, रात्री प्रार्थनेत बसायचं आणि ओरडायचं, येशू येशू येशू. त्या दुष्टात्म्याला ओरडायचं. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजलं? एक सीझन आहे, हे वर्ष आपलं सीझन आहे. समजायले? हे वर्ष मला, हे वर्ष माझं सीझन आहे. तुम्हाला वाटत असेल की हे काय तर काय सांगायला, या गोष्टीचा काही फरक पडत नाही, याच्या शब्दाचा फरक पडत नाही. तुम्ही करून बघा. समजाले? मी ज्या ज्या लोकांसाठी प्रार्थना करतो, मी त्यांना एकच सांगतोय, जर देव तुमच्यासाठी केला नाही तर मी परत वचन सांगत नाही. मला माहित आहे जे प्रोडक्ट आम्ही सेल करतोय ते मला माहित आहे. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ट्राईड अँड टेस्टेड आहे, टेन्शन घ्यायचं नाही. सांगतो तसं करायचं फक्त. मला हे सीझन माझं आहे, हे वर्ष माझं सीझन आहे. हालेलुया. तुम्हाला ऐकू आलं त्याने काय म्हटलं? तुम्हाला ऐकू आलं? जरा जरा तुमच्या साईडच्या व्यक्तीला ऐकू जाईल. तुम्ही हे वर्ष माझं, तुम्ही पहिली दुसरीत होता कधी? शाळेला गेला? किती लोक शाळेला गेलाय? स्कूल एज्युकेशन, स्कूलला गेलाय. मग टीचर म्हणायचे नाव से द टेबल्स, आता पाडे म्हणा. मग ज्याला येत ना ते काय करायचं? मग एक जण बे, एक के बे, मग एक जण मा ना 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 ना. कसं आहे? हे माझं सीझन आहे. नाही म्हणा, हे माझा सीझन आहे, हे माझा सीझन आहे, हे माझा सीझन आहे, हे माझा सीझन आहे, हे माझा सीझन आहे. माझ्या आरोग्याचा सीझन आहे, माझ्या ब्लेसिंगचा सीझन आहे, माझ्या लेकराचा सीझन आहे, माझ्या मुलीचा सीझन आहे, माझ्या मुलाचा सीझन आहे, माझ्या जॉबचा सीझन आहे, माझ्या प्रमोशनचा सीझन आहे, माझ्या ग्रोथचा सीझन आहे. हे माझा सीझन आहे, हे माझा सीझन आहे, हे माझा सीझन आहे. आमेन, आमेन, आमेन. आपण उठून उभा राहून प्रार्थना करूया. डोळे बंद करून प्रार्थना करा. देवाला सांगा, परमेश्वरा मला नाईट प्रेयरसाठी कृपा दे, मला उपवासासाठी कृपा दे. प्रार्थना करा. चला.